आणि शुक्रवारी दक्षिण आशिया तीव्र भूकंपानं हादरून गेला। म्यानमारमध्ये या भूकंपाचं केंद्र होतं। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता होती 7.7। म्यानमार, थायलंड या देशांमध्ये धक्के मोठ्या प्रमाणावर जाणवले। या भूकंपामुळे अगदी गगनचुंबी इमारतीही जमीनदोस्त झाल्या। या भूकंपामुळे काय संहार झाला या देशांमध्ये पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या अचानक थांबल्या। दूर उभी गगनचुंबी इमारत अचानक कोसळली आणि धुळीचा प्रचंड लोट आकाशात उठला। ही दृश्य आहेत म्यानमारची राजधानी नायपितो मधली। तर थायलंडची राजधानी बँकॉक मध्येही उंच इमारतींवरील स्विमिंग पूल मधलं पाणी डचमळून खाली पडू लागलं। इमारतींच्या आतील भागही अचानक कोसळू लागला। शांघायमध्येही अचानक घरातल्या वस्तू जोरजोरात हलू लागल्या। थायलंडच्या रस्त्यावर लोक घाबरून घरातून, कार्यालयांमधून बाहेर पडले आणि मोकळ्या जागेत येऊन उभे राहिले। काही ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। हा सगळा गोंधळ उडाला तो भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे। सर्वत्र केवळ गोंधळ, संभ्रम, भीती आणि चिंतेचं वातावरण पसरलं होतं। म्यानमारची राजधानी नायपितॉसह इतर शहरांमध्ये हे धक्के जाणवले। अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी मोजली गेली आहे। या भूकंपाचं केंद्र सागाईंग शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर उत्तर पश्चिम परिसरात मंडालेजवळ 10 किलोमीटर खोलवर होतं। हा भूकंप इतका तीव्र होता की याचा परिणाम तब्बल 5 देशांमध्ये जाणवला। म्यानमार, थायलंड, बांगलादेश, भारत आणि चीनच्या शांघायमध्ये देखील भूकंपाचे झटके जाणवले। पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार भारताच्या कोलकाता, इम्फाळ, मेघालयमध्ये देखील भूकंप झाला। तर बांगलादेशच्या ढाका, चटगावसह काही परिसरात 7.3 पर्यंतच्या तीव्रतेचे धक्के जाणवले। म्यानमारमध्ये प्रत्यक्ष भूकंपानंतर 12 मिनिटांनंतर पुन्हा एकदा 6.4 इतक्या तीव्रतेचे धक्के जाणवले। भूकंपाचे धक्के जाणवू लागताच लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि रस्त्यावरून चालणारी लोक सैरावैरा पळू लागली। इमारतींमधून लोकांना बाहेर सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी लगबग वाढली। मी माझ्या फोनवर माझे मेसेज तपासत होते तेव्हा अचानक माझी खुर्ची हलू लागली, मागे पुढे। त्यानंतर ती पडली। माझं कपाळ टेबलवर आदळलं। नशिबानं मी जखमी झाले नाही। मी तपासलं काही तुटलंय का, पण आश्चर्य आहे तसं काही झालं नव्हतं। मग जाणवलं की सगळी इमारतच हलते। अर्थात हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही। 2004 मध्ये जेव्हा सुमात्रामध्ये सुनामी आणि भूकंप आला होता तेव्हा तर तो धक्का तब्बल 30 मिनिटं जाणवत होता। यावेळी तर अधिक भीती वाटते। In Sumatra, the building shook immensely for almost 30 minutes, and then it had cracks in the walls, but never like this before. I was waiting for the bill, and then suddenly I started. मी माझ्या बिलसाठी वाट पाहत होते आणि अचानक सगळी धरती हलू लागल्याचं जाणवलं। मला आधी वाटलं की इतर कुणाला जाणवत नसेल, मलाच काही झाले की काय। मात्र मी आजूबाजूला पाहिलं तेव्हा सगळे बाहेर पळत होते। मग मीही बाहेर पडले। याआधी म्यानमारमध्ये मी 2दा भूकंप अनुभवला आहे, मात्र ते काही सेकंदासाठी होते। पण हा भूकंप जवळपास मिनिटभर जाणवत होता। प्रचंड भीती वाटली आम्हाला ते। सकाळी 11:50 हे धक्के जाणवले। या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानीही झाली आहे, तर शेकडो लोक जखमी झाले। थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक निर्माणाधीन इमारत कोसळली। या 30 मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक मजूर गाडले गेले। यातील अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। तर म्यानमारमध्येही भूकंपाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला। या भूकंपामुळे अनेक घरांचं, इमारतींचं नुकसान झालंय, तर ऐतिहासिक वास्तूंचंही नुकसान झालंय। अनेक ठिकाणी पडझड झाली आहे, जीवितहानीही झाली आहे। तर सागाईंग शहरातील उंच इमारतींवरील स्विमिंग पूलमधलं पाणीही कोसळू लागलं। त्यामुळे या पडझडीत रस्त्यावर पाणी झालं। सर्वत्र एकच चिखल झाला होता। म्यानमारची नदी इरावाडीवरील एक पूलही भूकंपामुळे कोसळला। तसंच नायपितॉसह प्योक्से, श्वेबो या परिसरातही भूकंपाचे तीव्र धक्के बसले। म्यानमारमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। राजधानी नायपितॉमधील मेट्रो स्टेशनवरही काही काळ गोंधळ निर्माण झाला। मेट्रो ट्रेनही हलू लागल्यानं प्रवासी भयभीत झाले आणि बाहेर पडले। तर दक्षिण चीनमध्येही धक्के जाणवले।
शांघायमध्ये घरातल्या वस्तू जोरदार हलतानाचा एक व्हिडिओ समोर आला. यावर्षी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात तिबेटमध्ये जोरदार भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 इतकी होती. या भूकंपात सुमारे 126 ते 400 जणांचा मृत्यू झाला होता, तर 30,000हून अधिक जणांना स्थलांतरित करावं लागलं होतं. त्यानंतर केवळ 2 महिन्यात आशियामध्ये हा दुसरा भीषण भूकंप झालाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.